नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी भरती निघालेली आहे. 8,000पेक्षा जास्त जागेसाठी भरती केली जाणार आहे. तर याचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, किती मार्कची परीक्षा होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, ह्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. तर टेंटेटिव्ह वॅकन्सी दिलेल्या आहे. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 4,887 आणि हवालदार पदासाठी 3,439 जागा भरण्यात येणार आहे. कुठलाही 10वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. तर परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघूया. एक्झामिनेशन्स, आता परीक्षा कशी असणार आहे, तर फॉर द पोस्ट ऑफ MTS द एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन्स. MTS मल्टीटास्किंग स्टाफसाठी फक्त कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे. अँड फॉर द पोस्ट ऑफ हवालदार पदासाठी इथे कम्प्युटर बेस्ड एक्झाम प्लस फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अँड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या 3 लेवलच्या एक्झाम होणार आहे. पॉईंट नंबर 2 काय सांगतो, द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी, इंग्लिश अँड 13 रिजनल लँग्वेज. इथे हिंदीचा पर्याय आहे, इंग्लिशचा पर्याय आहे, त्याचबरोबर रिजनल लँग्वेज. आता आपल्या महाराष्ट्र उमेदवारांना मराठी या भाषेचा पर्याय दिलेला आहे इथे एक्झाम देण्यासाठी. आता याचा अभ्यासक्रम काय असणार आहे याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनला, तर सेक्शन 2 सेशनमध्ये एक्झाम होणार आहे इथे. तर सेशन 1 आणि सेशन 2 दिलेलं आहे. सेशन 1 मध्ये पहिलं असणारं न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी, 19 क्वेश्चन आहे, 60 मार्क्स दिलेला आहे इथे आणि 45 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. सेशन 2 असणार आहे, याच्यामध्ये जनरल अवेअरनेस विचारलं जाणार आहे आणि इंग्लिश लँग्वेज अँड कम्पॅरिझन 25 क्वेश्चन आहे, 75 मॅक्झिमम मार्क्स असणार आहे. याच्यामध्ये पण 45 मिनिटचा टाईम दिलेला आहे. आता सेशन 1 आणि सेशन 2 एक्झाम कधी होणार आहे, तर इथे सांगितलं तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 2 सेशन 1 अँड सेशन 2 ऑन द सेम डे अँड बोथ द सेशन विल बी इज मॅन्डेटरी. दोन्ही सेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि त्या एकाच दिवशी एक्झाम होणार आहे. The candidate will be get 45 minutes to complete session 1. On completion 45 minutes, session 1 will get automatically closed. म्हणजे तुम्हाला सेशन 1 साठी 45 मिनिट्स मार्क्स मिळणार आहे आणि 45 मिनिट्स संपल्यानंतर सेशन 1 ऑटोमॅटिक बंद होईल आणि सेशन 2 एक्झामचा इथे चालू होईल. त्याचबरोबर इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का, आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे. आता इथे निगेटिव्ह मार्किंगबद्दल दिलेलं आहे पॉईंट 5 मध्ये, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1. सेशन 1 मध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला जो पेपर तुम्ही अटेम्प्ट करणार आहात त्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. इन सेशन 2 देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग फॉर 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सर. एका चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क्स इथे तुमचा कापण्यात येणार आहे. तर सेशन 1ला कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि सेशन 2ला 1 मार्क निगेटिव्ह असणार आहे. तर सेशन 2 मध्ये सोडवताना तुम्ही खूप काळजी घ्या. आन्सर येत असेल तर तुम्ही तरच सिलेक्ट करा, अदरवाईज तुमचा मार्क कापला जाऊ शकतो. तर सिलेबस काय असणार आहे, न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटीसाठी दिलेला आहे. डिटेल सिलेबस तुम्ही ॲडव्हर्टायझिंगवरती चेक करू शकतात. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसमध्ये पण दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर हवालदार पदासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट झाल्यावरती असणार आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वॉकिंग दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, वॉकिंग. मेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर आणि स्टँडर्ड टाईम दिला आहे 15 मिनिटाचा आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 1 किलोमीटर स्टँडर्ड टाईम दिला आहे 20 मिनिटाचा. इथे तुम्हाला टाईम दिलेला आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी. हे टेस्ट फक्त हवालदार पदासाठी असणार आहे. दुसरी एक टेस्ट आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. याच्यामध्ये मेल कॅन्डिडेटची हाईट किती असली पाहिजे, तर 157.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर चेस्ट असली पाहिजे 81 सेंटीमीटर असणार आहे आणि विथ एक्सपान्शन 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. मेल कॅन्डिडेटसाठी इथे दिलेलं आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट दिलेली आहे 152 सेंटीमीटर्स आणि वेट दिलेलं आहे 48 किलो वेट असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे इथे एक्झाम पॅटर्न्स दिलेला आहे. इथे ऑनलाईनच अर्ज तुम्हाला करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.